आता ना ही सगळी तयारी बघून तुम्हाला समजलंच असेल की घरामध्ये नक्की काय बनणार आहे आज. तर भाजीचा पण कंटाळा आलेला, चपाती खायचा पण कंटाळा आलेला आणि तो रोज आणि साईडण्यासाठी तर दुपारचा डाळ भात थोडासा होता. विचार केला आपल्यासाठी काहीतरी वेगळं बनवूया. तर घरामध्ये थोड्याफार भाज्या होत्या, तर त्या भाज्या होत्या त्याच्यामध्येच मग व्हेज बिर्याणी करायची ठरवली. पण पुदिना वगैरे काही जास्त नव्हता, मी बोलली आहे त्याच्यामध्ये करूया. ते सगळं होतंय तोपर्यंत मग इथे तुरीच्या शेंगा उकडवलेल्या, पण त्या काही जरा पण बरोबर नाही निघाल्या, सगळ्या किडक्या वगैरेच निघाल्या. मग हाय तशाच टाकून दिल्या सगळंपर्यंत. इथे भात पण चांगला शिजला होता, मस्त मोकळा मोकळा झालेला एकदम, आणि इथे भाजी पण मस्त अशी ग्रेव्ही तयार होती आपली. या सगळ्या गडबडीमध्ये ना मी साईडण्याकडे लक्ष देता देता भाजीमध्ये आपलं दही टाकायचीच विसरलेली. मग वरतून थोडीशी दही वगैरे टाकली, छान अशी ग्रेव्ही पण तयार झाली. आता भात पण शिजून रेडी आणि ग्रेव्ही पण रेडीत. मी बोलली आपले सेट करून घेऊया बिर्याणी. तर ह्याला बिर्याणी म्हणा किंवा पुलाव म्हणा, पण झालेला टेस्टी एकदम. तर एवढा मोठा माझ्याकडे टोप नाही आहे, त्याच्यामुळे मग कुकरमध्येच केलेलं. सगळी तयारी करून घेतली आणि मस्त 1-1.5 चमचा त्याच्यामध्ये तूप घातलं आणि शिट्टी काढून मस्त वाफ दिली 5-10 मिनटं त्याला दम बसेपर्यंत. तोपर्यंत मग साडीची घडी वगैरे करून घेतली. एकदा कपडे बाहेर राहिले ना तसेच मग 2-3 दिवस काय त्याच्याकडे बघणं होत नाही. तर मग बोलली साडी वगैरे ठेवून टाकूया. या साडीची एवढ्या टिकल्या निघतात ना, फक्त शो आहे हा. चला आता बघा इथे आपली बिर्याणी पण मस्त रेडी झाली आहे. तर मस्त अशी मी एन्जॉय केली बिर्याणी, खूप छान झाली होती. मला काय कोशिंबीर तेवढी आवडत नाही म्हणून मी पापड सोबतच एन्जॉय केली. तर ह्यांना बनवून ठेवली कोशिंबीर. तर असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या एका छानशा ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.